प्रतिभावंतांची स्मारके नव्या पिढीला लिहिते करतील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन। आजरा शहरात झाले मृत्युंजयकार शिवाजी सावंत स्मृती दालनाचे लोकार्पण। आजरा नगरीत जन्मलेले मृत्युंजयकार शिवाजी सावंत केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल साहित्यप्रेमींचे सारस्वत ठरलेत। त्यांचे स्मृतिदालन त्यांच्या जन्मगावी म्हणजे आजरा येथे झाले। ही बाब अभिमानास्पद आहे। यामुळे आता उद्याच्या नवोदित साहित्यकारांनाही प्रेरणा मिळेल। अशा प्रतिभावंतांच्या स्मारक उभारणीतून नव्या पिढीला लिहिते करण्याची प्रेरणा मिळावी आणि नवे प्रतिभावंत घडावेत, म्हणूनच या दालनाला शासकीय स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी येथील समारंभात दिली। आजरा येथे मृत्युंजयकार शिवाजी सावंत स्मृतिदालन लोकार्पण सोहळा संपन्न झाला। यावेळी अध्यक्षपदावरून नामदार मुश्रीफ बोलत होते। राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दालन लोकार्पण संपन्न झाले। आमदार प्रकाश आबिडकर, आमदार राजेश पाटील, मृत्युंजयकार सावंत यांच्या पत्नी श्रीमती मृणालिनी सावंत प्रमुख उपस्थित होते। नामदार मुश्रीफ पुढे म्हणाले की गडहिंग्लज उपविभाग परिसरात शिवकालीन सामनागड, पारगड आदी स्थळे आहेत। त्यापैकी चंदगड तालुक्यातील पारगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारू। त्यास विभागातील स्थानिक दोन्ही आमदारांनी पाठपुरावा केल्यास निधी उपलब्धता निश्चित करू। मंत्री पाटील यांनी मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या या दालनात देखभालीसाठी भरीव निधी तरतूद करण्याची अपेक्षा व्यक्त करीत साहित्य उपक्रम आयोजित करण्याची अपेक्षाही व्यक्त केली। अशा दालनातूनच नवोदित पिढीला प्रेरणा मिळेल। आमदार आबिडकर म्हणाले, आजरा परिसरात वैचारिक समृद्धता आहे, त्यांना प्रेरित करण्यासाठी हे दालन नव्या पिढीला दिशादर्शक करेल। आमदार राजेश पाटील यांच्यासह श्रीमती सावंत, मासिक जडणघडणचे संपादक डॉक्टर सागर देशपांडे यांचीही यावेळी मनोगते झाली। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह विविध शासकीय विभाग अधिकारी तुषार बुरुड, सचिन सांगावकर, समीर माने, सूरज सुर्वे, संजय ढमाळ यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजरा माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चाराटी आणि मृत्युंजयकार प्रेमी उपस्थित होते। समीर देशपांडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, तर संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन करून आभार मानलं।